नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र क्लासेसवर. मित्रांनो, आरोग्यसेवक 50% भरतीवरील स्टे उठवण्यासाठी आता आपल्याला एकंदरीत मात्र आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करायचे म्हणजे काय, तर आता इंटरव्हेन्शन आपल्याला आता दाखल करावं लागेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे मित्र, जे काही विद्यार्थी आहेत, जे काही उमेदवार आहेत, जे काही आता प्रयत्न करत आहेत, बरोबर? तर त्या सगळ्यांना आपल्याला फायनान्शियली आणि मेंटली सपोर्ट करायचा आहे. आणि सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या टेलिग्राममध्ये ग्रुपमध्ये तुम्ही जॉइन व्हा. सोबतच बघा आपला टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा मी तुम्हाला देतोय. हा पण तुम्ही जॉइन करा, जेणेकरून काही अपडेट असेल किंवा जर आपल्याला याच्यामध्ये उतरायचं असेल तर मी तिथं तुम्हाला अपडेट देऊ शकलो पाहिजे. तर आरोग्यसेवक 50% हा टेलिग्रामचा ग्रुप जॉइन करायची आहे. त्याची लिंक बघा ही आहे तुम्हाला इथे दिलेली, आणि हीच लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. सगळ्यांनी हा ग्रुप जॉइन करा, जेणेकरून जे विद्यार्थी लढत आहेत त्यांना आपल्याला एक हिंमत देता येईल आणि फायनान्शियल हेल्प देता येईल. ठीक आहे. तर बघा इथे बघा आरोग्यसेवक 50% क्लासेस ही टेलिग्रामची लिंक आहे. तुम्हाला माहीत असेल कालच एक ग्रामविकास विभागाचं एक आपल्याला पत्र आलं. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही तुमचे मार्गदर्शन सूचना होता त्यांना आता इथं स्थगिती देण्यात आलेली आहे. तर आता आपल्याला आपली मागणी काय आहे, तर आता आपल्याला काय करायचं, इंटरव्हेन्शन दाखल करायचे. आणि जे विद्यार्थी आता इंटरव्हेन्शन करायला जात आहेत त्यांनी हे मुद्दे लक्षात ठेवा, कारण हे मुद्दे खूपच महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. ही मागणी आपली असली पाहिजे. आता इंटरव्हेन्शन करताना तुम्हाला सांगावं लागतं की तुमच्यावर कशाप्रकारे त्या गोष्टीचा इफेक्ट पडत आहे, बरोबर? मग तो इफेक्ट काय आहे, म्हणजे आपली मागणी मागणी काय आपली बघा, तुम्हाला मागणी सांगतो एकदा. मागणी आपली काय आहे, तर बघा आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रियेवर स्टे असल्यामुळे निवड होणाऱ्या उमेदवारावर अन्याय व त्यांच्या हक्काचं उल्लंघन होत आहे. भरती प्रक्रिया नियमानुसारच होत होती, जसे की आरोग्यसेवक 50% संबंधी ग्रामविकास विभागाची अधिसूचना 2003 आणि जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967. हालाकीची परिस्थिती, वाढते वय आणि बऱ्याच वर्षापासून चाललेला अभ्यास, त्यामुळे उमेदवारामध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. केसला कुठल्याही लीगल डॉक्युमेंटचा सपोर्ट नाही. नुसत्या एका प्राधान्य शब्दामुळे भरती प्रक्रियेला स्टे देणे हा निवड झालेल्या उमेदवारांच्या हक्काचं उल्लंघन आहे. तर ही मागणी आपली असायला पाहिजे, कारण आपण आता इंटरव्हेन्शन करताना आपल्याला सांगावं लागतं की आता तुमच्यावर कशाप्रकारे त्या गोष्टीचा इफेक्ट पडतोय. म्हणून ही मागणी आपली असायला पाहिजे. आणि तुम्ही काय करायचं आहे, याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आता आपल्याला तिथं लढायचं आहे. तर लढण्यासाठी बघा मी एक टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे. त्याची लिंक इथं दिलेली आहे. सगळ्यांनी हा जॉइन करा. नंतर आपण जे काही विद्यार्थी इथं लढत आहेत आपल्यासाठी, त्यांना पण आपण लवकरच संपर्क करणार आहे.